आज आपण करणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी मी नेसून धुवून कापून घेतलेली आहे. त्याचं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे. शेपूची भाजी करण्यासाठी मी घेतलेला आहे 2 ते 3 चम्मच मूग डाळ घेतलेली आहे, कांदे घेतलेले आहेत 2 कापून आणि मिरची ठेचून घेतलेली आहे. तर कढईमध्ये आपण तेल टाकून गरम करून घेऊयात. त्याच्यात टाकूया थोडासा कांदा. कांदा गुलाबी रंगावर मस्त भाजून घ्या. आता त्याच्यामध्ये मिरची टाकूयात. मिरची मी ठेचून घेतलेली आहे. मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता टाकूयात मूग डाळ. मूग डाळीमध्ये मी पाणी तसेच ठेवलेले आहे 2 ते 3 चमचे. डाळीला शिजण्यासाठी पण पाणी लागते. पाहू शकता डाळ आपली मस्त आता शिजलेली आहे. चवीपुरतं मीठ घालूयात. डाळ परतून झालेली आहे. आता आपण भाजी सोडूयात. भाजी आता सतत खालीवर करत राहा. भाजी सतत हलवत राहा. पाहू शकता भाजीला आपला मस्त कलर आलेला आहे. भाजीचं पाणी आता पूर्णपणे आटलेलं आहे. भाजी आपली तयार आहे. 1-5 मिनिटं अजून आपण थोडा ठेवूया गॅसवर. पाहू शकता मस्त आपली शेपूची भाजी तयार आहे.